नमस्कार, मी ज्ञानेंद्रनाथ. नमस्कार. सध्याच्या आधुनिक युगात ध्यानधारणाची गरज का आहे? सर्वप्रथम आपण ध्यानधारणा म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. ध्यानधारणेचा उगम प्राचीन भारतीय संस्कृतीत झाला आहे. वेद आणि उपनिषदांमध्ये ध्यानधारणेला अत्यंत महत्त्व दिलेले आहे. ध्यानधारणेच्या तत्त्वज्ञानाचे विविध प्रकार प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आढळतात. ध्यानधारणा म्हणजे केवळ एका जागी बसून श्वास नियंत्रण करणे नव्हे, तर आपल्या मनाला स्थिर करून मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवण्याचा एक प्रभावी उपाय आहे. आधुनिक काळात जेथे प्रत्येकजण वेगाने बदलत्या परिस्थितीचा सामना करत आहे, धकाधकीचं जीवन जगत आहे, या कारणास्तव ध्यानधारणेची गरज वाढली आहे. संमोहनशास्त्र आणि ध्यानधारणा यांच्या मिलापावर आपण स्वतःच्या मनाला आपल्या इच्छेनुसार आदेश देऊन आपल्या दैनंदिन जीवनातील जटिल समस्यांवर विजय प्राप्त करू शकतो. सरावानंतर ब्राह्मी मुहूर्तावर ब्रह्मांड देवतेला तुम्ही साथ घालू शकता. एकतारी संगीत ध्वनीच्या साहाय्याने बीजमंत्र एवं तत्सम मंत्राचा मनस्वी सोहळा साजरा करू शकता. योग्य मार्गदर्शकाच्या साहाय्याने जर हा संगम झाला तर तुम्ही तुमची आध्यात्मिक उंची गाठू शकता. सततच्या सरावाने तुम्ही एक उत्तम साधक होऊ शकता आणि त्यासाठी तुमची कुंडलिनी तुम्हाला सहाय्यभूत होत असते. ध्यानधारणेसाठी आपण आपल्या गरजेनुसार पुढील प्रमाणे निवड करू शकतो. मार्गदर्शित ध्यानधारणा. एखाद्या प्रशिक्षित व्यक्तीकडून त्याच्या निर्देशानुसार ध्यान करणे. ध्यान प्राणायाम. श्वसन क्रियेवरती लक्ष केंद्रित करून मन स्थिर करणे. मंत्र ध्यान. मंत्रोच्चाराच्या साहाय्याने ध्यान करणे. संकल्प आधारित ध्यानधारणा. विशिष्ट उद्दिष्ट लक्षात ठेवून ध्यान धरणे. ध्यानधारणेमुळे शारीरिक लाभ होतात. ध्यानधारणा शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे तणाव कमी करण्यास, श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवण्यास आणि इंद्रियाची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. ध्यानधारणेचे मानसिक लाभ महत्त्वाचे आहेत. ध्यानधारणा केल्याने सकारात्मकता वाढते, एकाग्रता सुधारते आणि आत्मशक्तीला चालना मिळते. मानसिक शांती प्राप्त होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. ध्यानधारणेचा आध्यात्मिक लाभ होतो. ध्यानधारणा आपल्या आत्मसाक्षात्कार आणि मनशांतीकडे नेते. ध्यानधारणेच्या माध्यमातून आपले अंतरंगाशी संवाद साधता येतो. कोणत्याही साधनेसाठी ध्यानधारणाचा उत्तम प्रकारे अभ्यास महत्त्वाचा आहे. ध्यानधारणेची आधुनिक गरज आहे. आधुनिक जीवनात वाढत चाललेला तणाव आणि मानसिक दडपणामुळे ध्यानधारणेची गरज अधिक जाणवते. सोशल मीडियामुळे होणाऱ्या मानसिक परिणामांना कमी करण्यासाठी या ध्यानधारणेचा प्रभावी उपाय ठरू शकतो. ध्यानधारणेसाठी सरावाची अत्यंत गरज आहे. ध्यानधारणेसाठी योग्य जागेची निवड, आसन आणि श्वासावर महत्त्व लक्षात ठेवून ध्यान सुरू करावे. साधे सोपे मार्गदर्शक ध्यानधारणेचे सराव प्रारंभिक लोकांसाठी उपयुक्त ठरते. ध्यानधारणेच्या शारीरिक तंत्राचा मेळ गरजेचा आहे. योगासने, मुद्राचे उपयोग
आणि ध्यान प्रक्रियेत श्वसन तंत्रांचे महत्त्व वाढते. मुद्रा आणि मुद्रा आधारित ध्यानधारणेचा प्रभावी वापर ध्यानामध्ये केला जातो. ध्यानधारणेसाठी सर्वोत्तम वेळा. प्रत्येक व्यक्तीच्या आरामदायक वेळेनुसार ध्यान करता येते. पहाटेचा काळ ध्यानधारणेसाठी सर्वोत्तम मानला जातो. ध्यानधारणेसाठी आवश्यक साधने. ध्यानधारणेचा अभ्यास करणाऱ्यासाठी शांत वातावरण आणि ध्यान साधने जसे की माळा, आसन यांचा उपयोग होतो. ध्यानधारणेसाठी मानसिक तयारी. ध्यान सुरू करण्याआधी मनाला स्थिर करणे आवश्यक आहे. इच्छाशक्ती विकसित करून ध्यानधारणेची प्रगती साधता येते. सततच्या सरावाने मनाला बळकटी मिळते. ध्यानधारणा ही एक असे साधन आहे ज्यामुळे तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगता येऊ शकते. आजच्या वेगवान युगात ध्यानधारणेची आवश्यकता अधिक तीव्रतेने जाणवते. महत्त्वाचे प्रश्न. ध्यानधारणा करण्यासाठी सुरुवात कशी करावी? लहान सत्रापासून प्रारंभ करून प्रत्येक दिवशी नियमित सराव करावा. ध्यानधारणा केल्याने काय फायदे होतात? ध्यानधारणेमुळे तणाव कमी होतो. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारते. ध्यानधारणेसाठी किती वेळ लागतो? सुरुवातीस 5-10 मिनिटे पुरेसे आहेत. नंतर कालावधी वाढवता येईल. ध्यानधारणेत कोणते प्रकार आहेत? मार्गदर्शित ध्यान, मंत्रध्यान, ध्यान प्राणायाम, संकल्प आधारित ध्यान हे प्रकार आहेत. ध्यानधारणेची सर्वोत्तम वेळ कोणती आहे? पहाटे आणि संध्याकाळ ध्यानधारणेसाठी उत्तम मानले जाते. धन्यवाद.